असं चालणार नाही। असं रुग्णालयामध्ये जर तुम्ही गाडी अवेलेबल असताना जर गाडी देत नसाल तर याच्या पुढे असा प्रकार खपून घेणार नाही। पहिले सांगून देतोय तुम्हाला, गाडी असताना तुम्हाला काय अडचण आहे हो? गाडी तुम्ही का नाही म्हटली? तो पेशंट ऑक्सिजन शेवटच्या घटकाला पोहोचतो आणि तुम्ही नाही म्हणता। तुमच्यामुळे तर 15-20 मिनिटं अर्धा तास वाया जातो त्या माणसाचा। आता माझा फोनची कशाला वाट पाहता होते? ठीक आहे ना, कर्मचाऱ्यांनी फोन लावला तो माझ्याच प्रभागामध्ये, आम्ही का फोन लावा? अरे एखादी परिस्थिती पाहता माणूस की शिल्लक आहे का नाही आपला जो काही? अरे हो, तो माझा फोन आल्यावर तुम्ही लगेच हो म्हटलं ते बरोबर आहे, पण तुम्ही याच्या पुढे पेशंटला वेठीच धरून कामं नको करा असं माझी विनंती आहे। नाही तर या रुग्णालयामध्ये चुकीचा प्रकार घडून जाईल एवढं सांगतो तुम्हाला। बरं, आता तुम्ही हे गेल्या 3-4 वेळेस झाले, तुमचा डॉक्टर नसतो तर त्याला काय झालं? काय फरक पडतोय? त्याला गाडी पाठवायला डॉक्टर नाही आहे ना, गाडी ड्रायव्हर पाठवा गाडीला। डॉक्टरच पाहिजे, याच्या पहिले असं झालं, असं नको करा, याच्या पुढे असं नको व्हायला पाहिजे। हा जैनजी, याच्या पुढे मी सांगतोय, शेवटची वॉर्निंग आहे तुम्हाला। मामा, काय प्रकार होता हा नेमका? एक आम्ही अध्यक्ष, आम्ही आणि इथं अशफाक, नाना भाऊ, आम्ही सर्व इथं चहाच्या हॉटेलला बसलो होतो। मला फोन आला, इथल्या एक मंगेश म्हणून तो कार्यकर्ता आहे, त्याचा फोन आला की मिलिंद भाऊ एक ॲक्सिडेंट झालेला आहे, तुम्ही अर्जंट आहे। आता आम्ही अवघ्या 2 मिनिटामध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचलो। मी पेशंटची परिस्थिती जेव्हा पाहिली, गाडी उभी आहे, तो जैन नावाचा जो सुपरवायझर आहे जळगावला जिल्हा शल्य चिकित्सक, तो नाही म्हणत होता गाडी नाही द्यायची बा, ड्रायव्हर नाही, आपला डॉक्टर नाही आहे। और डॉक्टर नसताना पेशंट ज्या कंडिशनला आता भुसावळची गाडी पाठवली आहे, और तितक्या वेळपर्यंत भुसावळचा तो पेशंट मेला, कमी जास्त आला तर कोण जबाबदार आहे त्याला? या वारंवार रुग्णालयामध्ये अशा पद्धतीचे जो प्रकार घडतोय तो चुकीचा आहे। आम्ही मान्य जिल्हा शल्य चिकित्सक सांगडे साहेबांना एक पत्र दिलं आहे किंवा रिक्त असलेले दवाखान्यातले जे सरकारी दवाखान्याचे रिक्त पद आहे ते भरा तातडीनं। मॅनपॉवर कमी आहे इथं पीएम रूमची व्यवस्था अतिशय पडकी आहे। या पावसाळ्यामध्ये मला नाही वाटत की या पावसाळ्यामध्ये राहील। त्यानंतर वार्डाची आयसीयू सेंटर उभं करा इथं त्या साईडला वार्डाचं, कारण जेणेकरून जे आता पाहतो एक पेशंट जो होता तो सिरियस होता, तो इथं जर ऑक्सिजन वगैरे लावला असतं तो पेशंट तितक्या वेळपर्यंत प्राथमिक उपचार तर मिळेल त्याला। मी मान्य जिल्हा शल्यचिकित्सक यांना विनंती करेन की आपण वरणगावच्या ग्रामीण रुग्णालयाकडे लक्ष घालावं आणि रिक्त असलेले पद तातडीने भरावे, अन्यथा आम्ही मान्य जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयासमोर वरणगावातील सर्व नगरसेवक आणि सर्व आमचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनीलजी गाडे व सर्व सन्माननीय नगरसेवकांना घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयावर मोर्चा नेऊ आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांना ते जबाबदार राहतील एवढा निर्वाणीचा इशारा देतो। काय घटना घडली होती, तुम्ही या ठिकाणी संताप व्यक्त करताय, काय झालं नेमकं? काय मी कामगार नेते मिलिंद भाऊ मेढे, नाना भाऊ नगरसेवक, आम्ही सर्व एका ठिकाणी बसले होते आणि त्यांना फोन आला तातडीनं की एक रुग्ण जो आहे म्हणजे जो आहे प्रभाग क्रमांक 4 मधील नाना भाऊच्या वार्डातला सतीश बावस्कर यांचा अपघात झाला आहे आणि सिरियस आहे। आम्ही तातडीने तिथे मिलिंद भाऊ आम्ही धावपळ करत इथे आले, पण इथे ॲम्ब्युलन्स होती 108 नंबरची आणि 108 नंबरची ॲम्ब्युलन्स द्यायला तिथे जैन नामक कोण आहे त्यांनी तिथे नकार दिला। म्हणजे एक अर्धा तास 1 तास त्या माध्यमात तिच्यामध्ये चालला गेला आणि दुसरी गाडी यायला वेळ, म्हणजे एका तुम्ही रुग्णांच्या मरणाची वाट पाहताय का? असा तो जैन कोण आहे त्याच्यावर कार्यवाही जिल्हा शल्य चिकित्सक सांगडे सरांनी इथे केली पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी वरणगावकरांच्या वतीने याच्यामध्ये करतोय। आज मिलिंद भाऊ आले, त्यांनी लगेच दुसऱ्या गाडीचा ड्रायव्हर घेतला आणि ते गाडी पाठवली म्हणून ठीक आहे। मग असं जर कधी सर्वसामान्य जनतेचे जर कधी हाल होतील ते आहे म्हणून आहे, ते जर नसते तर काय झालं असतं? त्याकरता हा जो चाललेला प्रकार आहे तातडीने बंद झाला पाहिजे। वरणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये जे रिक्त पद आहे ते तातडीनं भरा, सहनशीलतेचा अंत घेऊ नका तुम्ही। इथे हायवेवर अपघात होता, आयसीयू इथे पाहिजे, आयसीयू तुम्ही करायला तयार नाही आहे, लोकांच्या जीवासाठी नाहीये, तुम्ही तर कशासाठी हो? काय करणार तुम्हाला इथे? आमच्या गावच्या लोकांना जर कधी इथे तिच्यामध्ये अटॅक येतो, ऑक्सिजनसाठी जर कधी आधी इथे सुविधा नसेल, व्हेंटिलेटरची सुविधा नसेल तर काय या दवाखान्याला काय याचं पूजन करता का? कोण आहे इथे सांगा बरं? कोण मेडिकल ऑफिसर इथे आहे? म्हणजे असे जर कधी प्रकार होत असेल तर आता आम्ही कापून घेणार नाही आहे। आम्ही जिल्हा शल्य चिकित्सकाच्या कार्यालयावर सर्व नगरसेवक जे आहेत आम्ही
माननीय मिलिंद भाऊ मेढे, कामगार नेते नानाभाऊ चौधरी, संपूर्ण आशपाक शाह आहे, हे आम्ही सर्व नगरसेवक इरफान वगैरे सर्व आम्ही नगरसेवक हे जिल्हाधिकारी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयात मोठ्या स्वरूपाचा मोर्चा नेणार नाही. आम्ही थांबणार नाहीये जिथपर्यंत या सुख सुविधा त्या माध्यमातून आमच्या वरंगावकरांना प्राप्त होत नाहीये तिथपर्यंत हा लढा जो आहे तो आता शांत होणार नाहीये. हे अरे तुम्ही काही थोडीशी जनाची नाही तर मनाची राहू द्या. अधिकारी लोक अधिकारी येताना जाता, आज तो मनुष्य म्हणजे सिरियस याच्यामध्ये अवस्थेमध्ये आहे. हे जर नाही आले असते तर त्याचा इथेच म्हणजे त्याचा कमी जास्त जीवाचं जर कधी झाला असतं त्याला जबाबदार कोण आहे हेच आहे. जर त्याच्या जीवाला जर कधी कमी जास्त आली तर त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा त्या माध्यमातून दाखल करण्यात यावा. हे सुद्धा मागणी आम्ही त्या माध्यमात याच्यामध्ये करतोय. जिल्हा प्रशासनाला हा अंतिम इशारा आहे आता बस.